मंत्री बसवराज पाटील यांनी प्राध्यापकांना फेटे बांधले। लग्न समारंभ, सत्कार सोहळा व पारंपरिक कार्यक्रम म्हटले की फेटा बांधणे हे ओघाने आलेच। डोक्यावर फेटा बांधल्यावर आपलं व्यक्तिमत्व भारदस्त व रुबाबदार दिसते। पारंपरिक पेहरावाची शान आणखी वाढवतो तो फेटा। त्यामुळे अनेक समारंभामध्ये मान्यवर पाहुण्यांचा सत्कार हा फेटा बांधून केला जातो। अलीकडे तर युवा मंडळीमध्ये समारंभामध्ये फेटा बांधण्याची मोठी क्रेज पाहायला मिळते। यामध्ये मुली देखील आघाडीवर आहेत। तर आयोजकांनाही पाहुण्यांचा फेटा बांधून सत्कार केल्याचा एक वेगळाच आनंद असतो। परंतु हा फेटा बांधणे व बांधून घेणे हे म्हणावे तेवढे सोपे नव्हे। ती एक कला आहे आणि कोणतीही कला ही सरावानेच अवगत होते। त्यामुळे मोठ्या कार्यक्रमात फेटे बांधण्यासाठी फेटे बांधणाऱ्यांना पाचारण केले जाते। परंतु एखाद्या कार्यक्रमा ठिकाणी फेटेवाला नसेल आणि सत्कार मूर्तीला फेटा बांधायचा असेल तर मग मात्र मोठी पंचायत होते। अशावेळी कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या एखाद्या राजकीय पुढाऱ्याची मदत होऊ शकते। बऱ्याच वेळा अनेक राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्याला कार्यक्रमात फेटा बांधण्यासाठी पुढे आल्याचे आपण बघितले आहे। असाच एक सुखद अनुभव उमरगा येथील प्राध्यापकांनी घेतला आहे। फेटा बांधणारा तो राजकीय पुढारी साधासुद्धा नव्हता, तर ते होते मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर। त्याचं नेमकं घडलं असं, उमरगा येथील आदर्श महाविद्यालयामध्ये नुकतंच प्राध्यापकांचा सेवापूर्ती सोहळा पार पडला। बसवराज पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। भारत शिक्षण संस्था व श्रमजीवी शिक्षण संस्था म्हणजे उमरगा व लोहारा तालुक्यातील दोन नामांकित शिक्षण संस्था होय। 1980च्या दशकात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील मुरुमकर व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचे मामेभाऊ विनायक पाटील कवठेकर या जोडगोळीने उमरगा येथे श्रमजीवी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली। आज या शैक्षणिक संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे। त्यामुळे या संस्थेतील काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले, काही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, तर श्रीराम पेठकर सारखे युवा प्राचार्य या संस्थेत फार्मसी महाविद्यालयाची धुरा नव्या जोमाने यशस्वीपणे पार पाडताना दिसत आहेत। श्रमजीवी शिक्षण संस्थेचे सरचिटणीस बसवराज पाटील म्हणजे एक दूरदृष्टी नेतृत्व, मराठवाड्याच्या राजकीय पटलावरील एक बडे प्रस्थ होय। राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ आपलं साम्राज्य टिकवायचं असेल तर शिक्षण संस्था, साखर कारखानदारी, जिल्हा परिषद, जिल्हा बँक अशा स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असल्याशिवाय राजकारण कदापि शक्य नाही, हे वेळीच हेरून त्यांनी संस्थात्मक व संघटनात्मक राजकारण केले। त्यामुळे 25-30 वर्षानंतरही मराठवाड्याच्या राजकारणात त्यांनी आजही आपला दबदबा कायम ठेवला आहे। भले ते काँग्रेसची विचारसरणी सोडून आज भाजपमध्ये आले तरी कुशल संघटक, मितभाषी असलेले बसवराज पाटील तोंडात खडीसाखर व डोक्यावर बर्फ ठेवून कार्यकर्त्याशी संवाद साधतात। अफाट जनसंपर्क व कार्यकर्त्यांची तगडी फौज हे त्यांच्या राजकारणाचे खास वैशिष्ट्य सांगता येईल। या पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठीने श्री पाटील यांच्यावर लवकरच एखादी मोठी जबाबदारी सोपविल्यास काही नवल नाही। परंतु एवढा सगळा राजकीय बायोडेटा असतानाही सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात प्राध्यापक डॉक्टर सतीश अलगोडे, प्राध्यापक डॉक्टर शौकत पटेल व प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर खरोसे यांना स्वतः फेटे बांधले। फेटा बांधण्यासाठी आलेली अडचण लक्षात घेऊन भर कार्यक्रमात कसलाही बडेजाव न आणता श्री पाटील साहेबांनी या तीनही सेवानिवृत्त प्राध्यापकांना फेटे बांधून मनाचा मोठेपणा दाखविला। त्यामुळे एका माजी मंत्र्यांनी प्राध्यापकांना फेटे बांधून सन्मानित केल्याने श्री पाटील यांचे उमरगा व लोहारा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातून मोठं कौतुक होत आहे, हे मात्र निश्चित।